न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जामचा मळा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून केला उद्ध्वस्त, 6 जण ताब्यात। राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या दर्शनी भागात बसवावा यासाठी शिवसेना तसेच धोबी समाज बांधवांतर्फे मनपासमोर ठिय्या आंदोलन। महिला विद्यालयामध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 10व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कलारंजन 2025 अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। भाजपतर्फे सदस्य नाव नोंदणी अभियानाअंतर्गत बैठक संपन्न। आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चित्ररंगभरण तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा भागात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त करीत 6 जणांना ताब्यात घेत 7,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत उद्ध्वस्त केला असून या कारवाईत 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 7,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जामचा मळा येथे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याने काही साथीदारांच्या मदतीने घरात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुरुवारी रात्री मिळाली। जावेद नकट्या येथे देशी बनावटीची दारू बेकायदेशीरपणे तयार करून तिची गुजरात राज्यात तसेच इतर ठिकाणी विक्री करण्यासाठी तस्करी करीत असतो असेही समजले। त्या माहितीचे अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जामचा मळा येथील त्या घरावर छापा टाकला। त्या ठिकाणी बनावट दारूची निर्मिती करताना 6 जण रंगेहात आढळून आले। पोलिसांनी त्यांना पकडले। तसेच या ठिकाणाहून 2,38,560 रुपये किमतीचे देशी दारू, सुगंधी संत्र्याचे 71 बॉक्स, 30,000च्या 2 दारू बाटलीचे बूज, पॅक करण्याचे मशीन, 3,000चे मिक्सर मशीन, 150 बूज, 5,000चे बॉक्सचे 50 गठ्ठे, 10 ड्रम, 15,000च्या रिकाम्या बाटल्या तसेच 5 लाखांची MH1 AR 4516 या क्रमांकाची कार असा एकूण 7,95,060 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईत विशाल विनायक वाघ वय 35 राहणार फुलेनगर मोगलाई हल्ली मुक्काम कालिका मंदिराजवळ पिंपळनेर, तौसिफ शेख निरुद्दीन शेख वय 25 राहणार जामचा मळा, शेख तन्वीर शेख नुरुद्दीन राहणार हजार खोली, शेख तौफिक नुरुद्दीन राहणार हजार खोली, शेख इरफान शेख अल्ताफ राहणार जामचा मळा आणि गौतम नरेंद्र माळी वय 34 राहणार थवा नेत्रंग जिल्हा भरूच गुजरात हल्ली मुक्काम फुलेनगर मोगलाई यांना ताब्यात घेतले आहे। या दारूच्या कारखान्याचा मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या हा मात्र फरार झाला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जावेद नकट्याविरुद्ध यापूर्वी देखील विविध गुन्हे शहरातील पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। तसेच विशाल वाघ याच्यावर सुद्धा शिरपूर साक्री धुळे तालुका पिंपळनेर तसेच पंचवटी नाशिक पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपपोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, कैलास महाजन आदींनी केली। स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे। त्या ठिकाणी पहाटे रेड केली असता त्याच्यामध्ये 6 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण 9 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या। याच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ, याच्यावर देखील 5 पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। याच्यामध्ये आम्ही 6 आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत। राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या दर्शनी भागात बसवावा यासाठी शिवसेना तसेच धोबी समाज बांधवांतर्फे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची निविदा 10 दिवसांच्या आत तात्काळ काढावी। तसेच 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी पुतळा उभारण्याच्या कामाची सुरुवात करावी या मागणीसाठी शिवसेना व धोबी समाज बांधवांतर्फे महापालिकेत ठिय्या आंदोलन करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळा महानगरपालिकेच्या इमारतीच्या दर्शनी भागात असावा
अशी मागणी धोबी व बहुजन समाजाची असल्याने मी नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दर्शनी भागात पुतळा बसवण्यासाठी ठराव करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने व मी स्वतः शासनाच्या पुतळा बसवण्याच्या ज्या काही परवानग्या लागतात त्या मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले. महापालिकेतर्फे संत गाडगेबाबा यांचा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार सरमत पाटील यांना 15,50,000 रुपयांचा कार्यादेश देण्यात आले. आर्किटेक्ट योगेश ठाकरे यांची नकाशे व डिझाईन व बांधकाम प्लॅन बनवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. दिनांक 24 एप्रिल 2018 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक एस रामकुमार यांनी पोलीस परवानगी दिली व ना हरकत प्रमाणपत्र दिले. दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी नगर विकास विभागाचे उपसचिव जाधव यांनी परवानगी दिली. दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी तत्कालीन सिव्हिल आर्किटेक्ट गेडाम यांनी नकाशे व महानगरपालिकेसमोरील फायनल केलेल्या डिझाईन प्लॅनची मंजुरी दिली. त्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी पुतळा समितीच्या बैठकीत देखील मान्यता दिली. वरील सर्व परवानग्या मिळून 3 वर्ष झाले तरीही महापालिका प्रशासन पुतळा बसवण्याबाबत चालढकल करीत आहे. धोबी समाज व सामाजिक संघटनेने देखील निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही झोपेचे सोंग घेत असलेले प्रशासन काही नेत्यांच्या नादी लागून काही अधिकारी नवीन येणाऱ्या आयुक्तांना पुतळा बसवण्याबद्दल खोटी माहिती देत राजकीय भय दाखवून आमचे व बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गाडगेबाबांचा पुतळा बसवण्यात मुद्दाम विलंब करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची देखील लवकरच कुंडली तयार करून ती मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येईल. शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंडित जगदाळे, अनिल काकुळदे, सुनील सपकाळ, ॲडव्होकेट योगेश खैरनार, भोला सगरे, सुनील खैरनार, अरुण सूर्यवंशी, प्रवीण वाडलेकर, जगदीश सगरे, भाग्येश मोरे, अजय जगदाळे, प्रशांत माळी, मयूर रावते, मनोज आगलावे, माधवराव विस्पुते, शुभम जगदाळे, राज सिरसाट, दिनेश सगरे, आबा सपकाळ आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत गाडगे महाराज यांचं स्मारक महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली. नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन सरमत पाटील या शिल्पकाराला 15.5 लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं. शिल्प देखील बनवून तयार आहे आणि 2017 शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्याही शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बसवण्यासंदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळ्याच्या परवानग्या 2021 पर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत. 3 वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही. परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि दिनांक 30/12/2020 या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगे बाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते. आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी सुटलेलं आहे. आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीरपणे जो ठराव झाला आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला पाठवते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जी बहुजनांची आणि समाजाची जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्य द्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर आणि मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 10व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर आणि मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 10व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान नगाव येथील ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक शशिकांत बदाने हे भूषवणार असून सातारा कोरेगाव येथील ज्येष्ठ लेखक ॲडव्होकेट पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे हे मावळते संमेलनाध्यक्ष या नात्याने संमेलनाध्यक्ष बदाने यांना सूत्र सोपवणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सर्वसर्वा स्मिता अजमेरा
या उपस्थित राहणार आहेत. संमेलनात मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून सोलापूर येथील ज्येष्ठ लेखिका डॉक्टर रजनी दळवी या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. तर नागपूर येथील डॉक्टर प्रवीण उपलेचवार व धुळ्यातील डॉक्टर पापालाल पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर होणाऱ्या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद अलिबाग येथील ज्येष्ठ कवी राजेंद्र थळकर हे भूषवणार असून धुळ्यातील ज्येष्ठ कवयित्री मंगला राजपूत व कोल्हापूर येथील सुनंदा बागडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विशेष म्हणजे यंदाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरवड गावातील ज्येष्ठ साहित्यिक देविदास बांगर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच विविध राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला शशिकांता बदाने यांच्यासह डॉक्टर विनोद उपरवट, स्मिता अजमेरा, सुनंदा निकम, मेघा कांबेरकर, पापालाल पवार, संजय दनगवाळ, शैलेश सोनार आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आम्ही आयोजित केलेला आहे. या मराठी साहित्य परिषदेचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे आणि तो म्हणजे या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची परिषद आयोजित झालेली नव्हती. ज्या काही परिषदा होतात त्या पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये होतात आणि आपल्याकडचे जे कवी आहेत, जे साहित्यिक आहेत, की ज्यांना एवढं लांबपर्यंत जाणं शक्य होत नाही. आणि म्हणून या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय घुमटकर सर यांनी माझ्याशी वार्तालाप करताना बोलले की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची जर आपण चळवळ राबवली तर मराठी साहित्याचा विकास होईल, कवींचा विकास होईल आणि ही जी भाषा आहे ही भाषा चांगल्या प्रकारे विकसित होण्यामध्ये मदत होईल, प्रसार होईल. आणि त्यासाठीच ही आजची परिषद आमच्या या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेली आहे. या परिषदेचा अजून एक फायदा असा होऊ शकतो, म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थ्यांनी जर बोलवलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे हो सर, नक्की बोलवा, कारण विद्यार्थ्यांनी सुद्धा कळेल की मराठी साहित्य परिषदेमध्ये नेमकं काय चालतं, कोणकोणत्या गोष्टीवरची चर्चा चालते. आपल्याला सांगायला आनंद होईल की याच वर्षी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ज्यासाठी कित्येक वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो. आपली अभिजात भाषा आहेच मराठी, 3000 वर्षापासूनची ही जुनी भाषा आहे. ही भाषा आपण कोणाकडून सुद्धा उसळवार घेतलेली आहे. अशा प्रकारची आपली भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी मांडलेली आहे, तुकाराम महाराजांचे अभंग आहे, अजून अनेक गोष्टी आहेत की ज्या याच्यातून आपल्याला लक्षात येतं की मराठी भाषा ही आपली फार जुनी भाषा आहे आणि अभिजात भाषा जर दर्जा मिळाला त्याबद्दल मोदी साहेबांचे देखील आभार. आणि या भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा तेच खरं उद्देश ठेवून आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. शशिकांत बदाने, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आणि कला वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणाऱ्या 10वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने स्वामीनारायण मंदिरपासून ते महिला महाविद्यालय इथपर्यंत त्याचा रूट आहे. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये काव्य संमेलन, परिसंवाद, येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या मार्गदर्शन, त्यांचं व्याख्यान, या सर्व कार्यक्रमाचं भरगच्च असं दिवसभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या साहित्यिक आणि लेखन साहित्यामध्ये ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी पुरस्काराचे पण आयोजन केलेलं आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संमेलनाध्यक्षा आदरणीय स्मिता भाभी मॅडम आणि तिथले प्राचार्य आदरणीय चौधरी सर यांनी या संमेलनाला खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मला निश्चित आत्मविश्वास आहे की हे संमेलन जे आपलं 2 फेब्रुवारीला होणार आहे हे निश्चितच चांगल्या प्रकारे संपन्न होईल आणि सर्व या संमेलनाचा लाभ आणि याची पर्वणी सर्व लोकांना आणि आपल्या सर्वांना मिळेल या प्रकारची मी आपल्याला ग्वाही. संमेलन हे आईसाहेब कमलाबाई आजमेरा साहित्य नगरीमध्ये कला वाणिज्य महिला महाविद्यालय या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. साधारण किती दिवस आहे? 2 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
धुळे येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कलारंजन 2025 अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कलारंजन 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते हे उपस्थित होते. राज्य राखीव पोलीस बल गटाचे सहाय्यक समादेशक गुलाबसिंग खर्डे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते, सचिव स्मिता विस्पुते, पोलीस उपनिरीक्षक मनोज तायडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश भानोसे, विजय ऐरराव सेवानिवृत्त शिक्षक, मंगलाताई ऐरराव परीक्षक, प्राध्यापक उज्ज्वला वाणी, प्राध्यापक डॉक्टर ममता भारुडे यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण कमांडर गुलाबसिंग किल्ला खराडे, आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सर्व विभागाचे कलारंजन 2025 चे प्रमुख उद्घाटक म्हणून आपण मला आमंत्रित केले, यामुळे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या शिक्षण संस्थेचे दरवर्षी जानेवारी महिन्यात कलारंजन कार्यक्रम हा आयोजित केले जाते. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय महोदयजी विस्पुते सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिव स्मिताताई विस्पुते, सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मित्र उपस्थित असून आपल्या संस्थेचे एक आदर्श परंपरानुसार आपण काल 23 तारखेला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार माल्यार्पण करून एक चांगला आदर्श समाजामध्ये पोहोचवत आहोत. तसेच आपल्या संस्थेचे विद्यार्थी आमच्या कॅम्पला सुद्धा मध्यंतरी भेट दिली होती व श्रमदानचे योगदान दिले आहेत. आपण आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतात ते ज्ञान एक संस्थे देत आहे. ते कोणी चोरू शकत नाही, कोणी विकत घेऊ शकत नाही आणि हिसकावूनसुद्धा घेऊ शकत नाही. ही एकमेव संस्था आहे. वाटली तरी कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि अशा एक विशेष संपत्तीचे ज्ञान आपली संस्था हे करत आहे. आपण कलारंजनचा आनंद घ्या व भविष्यात समाजासाठी व देश सेवेसाठी आपण आपले चांगले नागरिक म्हणून भारत मातेची सेवा कराल अशा परीक्षक आपले सर्वांचे मी डॉक्टर मीनाक्षी महाले मनापासून स्वागत करते. कलारंजन म्हटलं की महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत असतं. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था एक नावारूपाला आलेली संस्था ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देऊन, विद्यार्थ्यांना फक्त उच्च शिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या स्तरावरती पाठवण्याचं काम ही संस्था अविरतपणे करत आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून अनेक चांगल्या स्तरावरती काम केलेलं आहे. पण फक्त एवढंच काम न करता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खरोखर कलारंजनचं आयोजन हे संस्थेने केलेलं आहे. आणि या कलारंजनासाठी 21 तारखेपासून महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यात क्रीडा स्पर्धा असतील, चित्रकला रांगोळी स्पर्धा असतील, मेहंदी स्पर्धा असतील किंवा कालच झालेला पुतळा सुशोभीकरणाचा कार्यक्रम असेल, की या सगळ्या गुणांच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांमध्ये दडलेले जे सुप्त गुण आहेत, तर या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कलारंजनचं आयोजन केलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये असे अनेक कलागुण असतात आणि हे कलागुण सादर करण्यासाठी हे जे व्यासपीठ आहे, तर या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी कला आविष्कार करता येतो. त्यातूनच एखादा चांगला कलावंत, एखादा चांगला गायक, एखादा चांगला लेखक जन्माला येत असतो आणि त्यासाठीच कलारंजनचे आयोजन केलेलं आहे. या कलारंजन घेणं म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं मनोरंजन करणं नव्हे, तर या कलारंजनाच्या माध्यमातून ज्या आपल्या परंपरा आहे, आपल्या रूढी आहे, एक सामाजिक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणं हे आदर्श शिक्षण संस्थेचं प्रमुख उद्देश आहे. आणि या कलारंजनासाठी परिश्रम घेत असलेले शिक्षक असतील, त्यांना मदत करणारे पालक असतील, तसेच मेहनत घेणारे विद्यार्थी असतील, या सगळ्यांसाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि कलागुण म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह असतो, हा उत्साह त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि आजच्या या कलारंजनासाठी आमच्या चिमुकल्यांनी खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे.
मी उपस्थित सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छिते की दिवसभर खूप चांगल्या कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. यात विविध नाटिका असतील, गीत गायन असेल, समूह नृत्य असेल. यातून विद्यार्थी त्यांचे कलागुण जे आहे हे कलागुण आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी सादर करणार आहेत. आणि म्हणून या कलारंजनासाठी आलेल्या सर्वांचं पुनश्च या ठिकाणी मी मनापासून स्वागत करते. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आमदार अनुप अग्रवाल यांच्या महायुती मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे भाजप सदस्य नाव नोंदणी अभियानाअंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आमदार अनुप अग्रवाल यांच्या महायुती मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे भाजपच्या वतीने सदस्य नाव नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्या पदाधिकाऱ्यांनी 1000 सदस्य केले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे विजय चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ग्रामीण अध्यक्ष बबन चौधरी, ॲडव्होकेट संभाजी पगारे, डॉक्टर सुशील महाजन, किशोर सिंघवी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आयराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, वैशाली मराठे, अल्फा अग्रवाल, माजी नगरसेवक भारती माळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठेवला ना, कारण आपला अकाउंट नाही म्हणून, कारण आपला संवाद नाही म्हणून, आपला तिथं संबंध नाही म्हणून, आपण तिथं जात नाही म्हणून, तेव्हा त्या प्रत्येक याच्या व्यक्तीकडे घराघरात आपल्याला त्या निमित्ताने पोहोचायचंय. एक चांगलं वातावरण जे आपल्या आचरणात असतं, जे आपल्या नेहमी व्यवहारात असतं, ते प्रत्यक्ष लोकांना दिसण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे सगळे कार्यक्रम करावे. रोज मी किती गेले आणि माझ्या मार्फत किती झाली असे सांगण्याची व्यवस्था आणि मोर्चा आघाड्याचे आणि त्या इकाईचे म्हणजे जिल्हा आणि मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी, मंडळ कार्यकारिणी आणि मोर्चाच्या आघाड्याच्या जिल्हा मंडळ कार्यकारिणींनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रत्येकाचं घ्यायचंच आहे रिपोर्टिंग. सगळ्या लोकप्रतिनिधींचं रिपोर्टिंग घ्यायचं आहे आणि हे सर्व कार्यक्रम करायचे. हा संकल्प करू की आम्ही जिल्हा आणि मंडळ पातळीवरचे पदाधिकारी 1000 करू, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य 1000 करतील, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच 500 करतील, ग्रामपंचायत सदस्य 250 करतील आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी रोज आपल्या बूथमध्ये किमान 50 ते 100 सदस्य वाढवू या संकल्पानिशी आपण या ठिकाणी गावात तर ही बैठक यात काही ना काहीतरी आपण नवीन संकल्पाचं काही ना काहीतरी नवीन लक्ष घेऊन पूर्ण करण्यासाठीच एक व्रत घेऊन एक निर्धार करून आपण बाहेर पडू असं होईल. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एसके कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूहातर्फे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी चित्ररंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एसके कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूहातर्फे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्ररंगभरण व 14 ते 21 वयोगटातील मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्ररंगभरण स्पर्धा संपन्न झाली. यात महापुरुषांचे चित्र, राष्ट्रीय सण, पौराणिक चित्र, हिंदी संस्कृती आदी चित्र रंगभरणासाठी देण्यात आले होते. शनिवारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार समारंभ तसेच पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या प्रसंगी एसके कन्स्ट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर खैरनार, अमोल खैरनार, सुभाष कोतकर, संभाजी पाटील, सागर चव्हाण, हरीश राठोड, मनोज चव्हाण, योगेश बोरसे, जयेश खैरनार, अंकित चौधरी, मंगेश वाघ, अमोल शिंदे, राकेश लोणारी, दादा कोळी, शांतीलाल मैरे, स्वप्नील अहिरे, सोनू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 23 जानेवारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 निमित्त आमच्या एसके कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूह यांच्यातर्फे मित्र परिवाराच्या तर्फे आयोजित भव्य चित्ररंगभरण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी जवळपास धुळे शहरामधून व आपल्या परिसरामधून 8 ते 10 शाळांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आणि जवळपास विद्यार्थी संख्या ही 650 ते 700च्या दरम्यान असून प्रत्येक 1ली ते 10वी पर्यंत आम्ही 4 गटांचं नियोजन केलं होतं. म्हणजे 1ली ते 2रीचा प्रथम गट, 3री 4थीचा द्वितीय आणि 5वी 7वी पर्यंत तृतीय आणि 8वी 10वीचा एक मोठा गट असे 4 गटांमार्फत परीक्षेचे आयोजन केले व प्रत्येक 4ही गटाला वेगवेगळे चित्र असे दिले. लहान गटाला आम्ही महापुरुषांचे आपले
चित्र त्यांना रंगवण्यासाठी दिले होते. त्याच्यानंतर मोठ्या गटाला आपण आपली भारतीय संस्कृती याच्याबद्दल व आपले पौराणिक जे विषय आहेत, प्रभू श्रीरामांचे हनुमान बजरंगबली यांचे चित्र, हे विविध प्रकारचे चित्र आम्ही त्यांना रंगवण्यासाठी दिले होते. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली. आम्ही 4 गटांमध्ये जवळपास प्रत्येकी गटात 6 पारितोषिक काढणार आहोत. असे जवळपास 24 पारितोषिक या विद्यार्थ्यांमधून, स्पर्धकांमधून जे विजेते होतील त्यांना 26 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता धुळ्याचे आमदार भैयासाहेब अनुजजी अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या संख्येने इथे होणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यास एक प्रमाणपत्र देण्यात येईल. याचप्रमाणे आम्ही या सदर परिसरात आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आजचा कार्यक्रम घेण्याचे खास उद्दिष्ट होते. याच्या पुढे देखील सदर विद्यार्थी असो किंवा परिसरातील शाळा म्हणा, कुणी जनता म्हणा, यांच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम मी माझ्या प्रतिष्ठानामार्फत आमच्या मित्र परिवाराच्या साहाय्याने सतत राबवू. याच्या पुढे देखील असे भव्य उपक्रम राबविले जातात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जामचा मळा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून केला उद्ध्वस्त. 6 जण ताब्यात. राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा यांचा पूर्णकृती पुतळा महापालिकेच्या दर्शनी भागात बसवावा यासाठी शिवसेना तसेच धोबी समाज बांधवांतर्फे मनपासमोर ठिय्या आंदोलन. महिला विद्यालयामध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 10व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कलारंजन 2025 अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. भाजपतर्फे सदस्य नाव नोंदणी अभियानाअंतर्गत बैठक संपन्न. आणि प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून चित्ररंगभरण तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.